मित्रांनो, इथं किती पुढाऱ्यांनी सांगितलं आपल्याला रेल्वे करायची, झाली रेल्वे. आम्ही आल्यावर रेल्वे बीड टू अहिल्यानगर सुरू केली की नाही, त्याला आता ती इलेक्ट्रिक वर करायची, तेही काम चालू ठेवलंय. त्याच्यात निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. आम्ही ताबडतोब राज्याचा हिस्सा देऊन टाकला का, तो देण्याचा अधिकार आमच्यामध्ये होता म्हणून दिला. ती चालू केली. मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आलो होतो. ती आता अहिल्यानगर पर्यंत घेऊन चालणार नाही, तिला आपल्याला पुण्याला न्यायचंय. पुण्यामध्ये आता माझं जे स्टेशन आहे तिथं जागा नाही. आता हडपसरला नवीन स्टेशन केलेलं आहे, ते पुण्यातच आहे. त्याच्यामुळं आपल्याला अहिल्यानगर वरून हडपसर स्टेशनला न्यायचं आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला मुंबईला जायचंय. मुंबईमध्ये देखील देशातल्या सगळ्या रेल्वे गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे तिथं पण प्लॅटफॉर्म शिल्लक नाहीये. परंतु तिथं आम्ही दुसरी व्यवस्था करतोय. आपली नवी मुंबई आहे, जिथं आता नवीन विमानतळ परवा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. डिसेंबर पासून आता तिथं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची विमानं सुरू होणार आहे. हे केलं पाहिजे. हे नुसतं सांगून चालत नाही, कृती करावी लागती. बीडकरांनो, तुम्ही मला साथ द्या, आम्हाला सगळ्यांना साथ द्या. मी यांच्याकडनं कुणाकडनं चूक होऊन देणार नाही.